ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. तालुक्यातले सर्व माजी जिल्हा भाजप आपले तालुक्याचे भाजपचे नेते जुने जे पण 25-30 वर्षापासून काम करतात त्यांना सर्वजणाला एक जागेवर आम्ही बोलून आमंत्रण दिलं होतं आणि त्यात सर्वजण हा विद्यमान आमदारवर नाराज आहे. आपल्या पक्षातलं जे जुनी कार्यकर्ता जे पण असेल त्यांनी तालुक्याकडनं पब्लिकचे म्हणणं असं आहे की तिकीट मागणी करावी. मग त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की मी स्वतः रमेश पाटील मी तिकीटची इच्छुक आहे. आनंद तानुडे पण उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि बाळासाहेब मोरे पण इच्छुक आहेत. त्यानंतर बसलिंगप्पा खेडगे जे अक्कलकोटची नगराध्यक्ष आहेत त्यांनी पण इच्छुक आहेत. असं एकूण आपल्या मीटिंगमध्ये आम्ही 4 जणांची इच्छुकमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आवाज सुचवले. मग आम्ही काय विचार केलो की 4 जण मुंबईला जाणे पक्षाच्या पुढं हे परिस्थिती तालुक्यातलं सांगणे कसं आपली जुन्या लोकांना तिकीट कसं मिळवता येते ते फिक्स करणं म्हटलं तर 4पैकी कोणालाही दिलं तर आम्ही पक्षाचे काम करायला तयार आहे. विद्यमानला जर तिकीट तुम्ही जर दिलं हा पक्षाला धोकाची घंटी ही 100%. खराब आहे खासदारकी होतं बरं होतं 5 वर्ष प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स केले आता त्यानं ಮಾಡಿದೀಗ ನಮ್ಮ ಮನೆ ಹೋಗಿ ನಮಗೆ ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲ ಅದರ ಮರಾಠಿ ಥೋಡೆ ಕನ್ನಡ ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿ ಉಲ್ಟಾ